नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर राऊंड 6 11th ॲडमिशनचा राऊंड 6 म्हणजेच ज्याला सेमेस्टर राऊंड 2 म्हणत आहेत बाकीचे विद्यार्थी, याचा टाईम टेबल आलेला आहे बघा मित्रांनो. तर त्याच्याकरता बघा मित्रांनो त्यांनी टाईम टेबल दिलेला आहे वेबसाईटवर, तुम्ही बघू शकता. आपण टाईम टेबल आता डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, स्पेशल राऊंड 2 जो आहे त्याला राऊंड 6 म्हणतात. त्यासाठी बघा मित्रांनो 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्टमध्ये विद्यार्थी बघा मित्रांनो, नवीन विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत कधीच नोंदणी केलेली नाही आहे 11वीच्या ॲडमिशनसाठी, असे विद्यार्थी पुन्हा नोंदणी करू शकतात. तसेच ज्यांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे पण त्यांना कॉलेज मिळालं नाही, त्यांनी ॲडमिशन घेतले नाही, अशा विद्यार्थी भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. त्याकरता बघा मित्रांनो 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये जे नवीन विद्यार्थी ते नवीन नोंदणी करू शकतात, तसेच भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. तर त्यानंतर बघा मित्रांनो 14 ऑगस्टला जे पण वॅकन्सी राहिलेली आहे 11वीच्या विद्यार्थ्यांकरता, त्याची वॅकन्सी जी आहे त्याच्या लिस्ट हे प्रदर्शित करण्यात येणार आहे 14 ऑगस्ट 2025ला सकाळी 11 वाजता. त्यानंतर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची एटी होती असे विद्यार्थी तसेच भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात, तसेच भाग 2 भरू शकतात. ते कधी करू शकतात बघा मित्रांनो 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये 15, 16, 17. 15 ऑगस्टला सकाळी 10 ते संध्याकाळी 17 ऑगस्टला संध्याकाळी 6 पर्यंत विद्यार्थी हे भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात, तसेच भाग 2 भरू शकतात. तर विद्यार्थ्यांना मिनिमम 1 कॉलेज भरायचे आहे व मॅक्झिमम 10 कॉलेज ते भरू शकतात. तसेच ओपन टू ऑल फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवाहात पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच ओपन टू ऑल फेरीमध्ये ज्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, म्हणजे स्पेशल राऊंड 1मध्ये, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या जे कॉलेज दिलेले आहेत ते त्यातले काही डिलीट करून नवी टाकू शकतात. पण किमान 1 कॉलेज व मॅक्झिमम 10 कॉलेज विद्यार्थ्यांचे भरू शकतात. तर बघा मित्रांनो, अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.